तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे असंच काहीतरी. तर असंच काहीतरी मध्ये आज आपण पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन ब्लॉग सोबत आलेलो आहोत. आणि तोच तुम्हाला कॅप्शन म्हणून म्हणजे कॅप्शन मध्ये बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे गेलेलो. म्हणजेच आम्ही गेलेलो आमच्या कोकणात, म्हणजे संगमेश्वरला, माझ्या मामाच्या गावी. तर मी आत्ता जो गावी गेलेलो तो खूप वर्षानंतर गेलेलो ऍक्च्युली ऑफिसमुळे. पण आणि लग्नानंतर आम्ही शीतलला पण मी आता 4 वर्षानंतर घेऊन गेलेलो. मामा मामी आम्हाला खूप बोलवत होते, मावशी पण. तर आता आम्हाला नुकताच योग भेटलेला आणि आम्ही जाऊन पण आलो. हा, सो मला जास्त गाव आवडत नाही, पण मी फर्स्ट टाइम ह्याच्या म्हणजे मामाच्या गावी गेलेली. मी माझ्या गावाला पण तेवढं एन्जॉय नसेल केलं जेवढं ह्याच्या गावी केलंय. आणि मी खूप एन्जॉय केलं, आम्ही खूप फिरलोय. आणि त्याचा आम्ही छोटासा ब्लॉग शूट केलाय. ऍक्च्युली छोटासा नाही, खूप मोठा ब्लॉग झालाय तो, म्हणून आम्ही डे वाईज तो ब्लॉग टाकू. सो हा फर्स्ट ब्लॉग असेल फर्स्ट डेचा, जिकडे आम्ही गेलेलो, म्हणजे आम्ही तिकडे पोहोचलो, कसं पोहोचलो, आम्ही सगळं शूट केलंय. सो म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला हे नक्की आवडेल. कोकण बघायला कोणाला आवडत नाही यार, सगळ्यांनाच आवडतं. आणि सो तुम्ही हा ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या गावाची सुद्धा आठवण येईल. आणि खरंच कोकणी म्हटलं तर कोकणी माणसाला आधी गावच आठवतं. मग ती 1 दिवसाची सुट्टी असो की 10 दिवसाची सुट्टी असो. मला तर खूप आवडतं गाव, फारसं आवडतं. पण ऑफिसेसमुळे आम्हाला नाही टाइम मिळत, किंवा काही मुंबईमध्ये सुद्धा कामं असतात, त्यामुळे नाही मिळत. पण असं मला कधी जर मध्यंतरी जर असं कधी मला चान्स भेटला तर मी परत जाण्याचं मला वाटणारच. तर तुम्ही नक्की पहा ब्लॉग, हा खूप छान आहे, खूप मजा येईल तुम्हाला. सगळी फॅमिली आहे माझी, आम्ही खूप फिरलोय, खूप एन्जॉय केलेलं आहे. तर तुम्ही नक्की पहा ब्लॉग. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत लाईफ मध्ये स्माइल करा, प्रेम करा आणि असंच काहीतरी करत राहा. चला तर मंडळी, सुरुवात करूया आपण या कोकणाच्या सुंदर प्रवासाला. Let's go! इथे थोड्याच वेळात आम्ही दादरला पोहोचू. आमची ट्रेन होती दादरवरून, मांडवी एक्सप्रेस, जी 7:25 ला येणार होती. आम्ही दादरला पोहोचलो, तिथे खूप गर्दी होती. काही लोक कोकणला ट्रॅव्हल करत होती, तर काही लोक डेली ट्रॅव्हल करत होती. पण ट्रेन खूप लेट होती, आम्ही ट्रेनचं वेट करत होतो. तर इकडे आपले आता ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे आणि खूप बऱ्याच टायमानंतर लागली. तुम्ही पाहू शकता इथे कोकणकरांची गर्दी पण आहे. इतकी गर्दी नव्हती, बट ठीक होतं, तसा पण एप्रिलचाच महिना होता. तर आम्ही इथे थोड्या वेळ आमचे व्हिडिओ शूट्स करून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या कोचच्या इथे. आम्ही थोडंफार खाऊ घेतला आम्हाला खायला. ट्रेनमध्ये गर्दी नव्हती, तर थोडंसं बरं वाटत होतं, पण गरमी तर होतीच. आणि परत मग आम्ही आमचे व्हिडिओज काढायला घेतले आणि बाजूची काकी कंटाळून झोपली. त्यानंतर आम्ही पाहत होतो चहाची वाट, ती आम्ही चहा पिऊन घेतली. तर इथे शीतल बाजूला बसलेली होती, म्हणून मला लांबनाच व्हिडिओ काढायला लागलेली. तर तुम्ही पाहू शकता त्या छोट्याच्या खिडकीतनं मी तो छोटासा गाव असा काढतोय, व्हिडिओ काढतोय त्याची. आणि नंतर जेव्हा शीतल झोपली तेव्हा मला एक थोडासा चान्स भेटला की मी बाहेर जाऊन थोडीशी व्हिडिओ काढली. तर इथे तुम्ही बघू शकता. मग आम्ही काळे होऊ, पण तरी पण आम्ही व्हिडिओ काढू. आणि आम्ही आता इथे खेडला पोहोचलेलो आहोत. खेडला जरा गाडी जास्त वेळ थांबलेली होती. तर इथे आता शीतलचं डोकं दुखत होतं आणि ह्यांचा सुद्धा. तर इथे तुम्ही दरवाजाच्या कडीला इग्नोर करा आणि बाहेरचा जो नेचर आहे तो तुम्ही एन्जॉय करा. गरमी फारच होती, पण एन्जॉय खूप आम्ही करत होतो. तर आम्ही इथे थोड्याच वेळात उतरलो संगमेश्वरला. शीतल व्हिडिओ शूट करत होती, मी सुद्धा व्हिडिओ शूट करत होतो. उतरून आम्हाला खूप आनंद होत होता, कारण का आम्ही खूप वर्षानंतर गावी गेलेलो. इथे संगमेश्वर स्टेशन सुद्धा खूप छान बनवलेलं, खूप चेंज झालेलं. इथे शीतल प्रवासाला इतकी कंटाळलेली की तिला असं वाटत होतं की आणि फायनली आपण आपल्या मामाच्या घरी आलो. बरं वाटलं माझ्या मामांना बघून. त्यानंतर आम्ही परत थोडा फ्रेशन अप होऊन परत आम्ही आमच्या मावशीच्या घरी जायला निघालो. मावशीचं घर थोडं खालीच आहे, खालच्या साईडलाच आहे. तर तिकडे आम्ही जायला निघालो आणि मग आम्ही तिथे पोहोचलो घरी.
असं नाही करायचं. इकडे या. अरे ये थंड प्यायला ये. घाबरतात भाऊ आता. तर मावशीच्या घरी आम्ही गप्पा गोष्टी करता करता आम्हाला कधी झोप लागली आम्हालाच नाही समजलं. आणि थोड्याच वेळ संध्याकाळ झाल्यानंतर मला मामाने आम्हाला सांगितलं की चला जाऊया खाली स्टँडला. तर आम्ही स्टँडलाच गेलेलो, मी, माझा मामा, अजून एक मामा आणि मी. तर आम्ही स्टँडला लहानपणी आम्हाला मामा खूप घेऊन जायचे श्रीकांत मामा. त्या टायमाला आम्ही तिथे खूप मजा करायचो, खाया प्यायचो. आणि आता तर फारच काही चेंज झालेलं होतं, रोड कटिंगला गेलेलं तर सगळं ब्रिज बनत होतं. तर तिथेच मी थोड्या जुन्या आठवणी माझ्या नवीन करत होतो. आणि नंतर मग असं ठरलं की संध्याकाळी जायचंय नमनला. तर मी खूप एक्साइट होतो. तर तुम्ही पण पहा, मी काही व्हिडिओज काढलेत नमनचे. तर तुम्ही पण एन्जॉय करा ते नमन, खूप तुम्हाला चांगला वाटेल. खूप प्रसिद्ध कलाकारांचे नमन आहे ते, तुम्ही पहा. मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना संकेतराव तुमचं नाव संकेतराव कसं आहे. अरे पण आलो पण माझा फोन कुठं गेला हे बोलते. अरे मेल्या हातात कुठं मगाचपासून तुला शोधतोय. अरे आपली तांबूळ कुठं आहे. पाठीमाग आहे का. येऊ दे येऊ द्या. आले काले तू दाम्या, आले काले तू दाम्या. तर मित्रांनो, आता आम्ही घरी निघालेलो आहोत परत जायला, कारण का आम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्हाला परत फिरायला जायचं होतं. तर हा ब्लॉग आमचा आता इथेच एंड करतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला आता कसं वाटलं असेल तुम्ही नक्की आम्हाला आमच्या कमेंटमध्ये कळवा. काही राहिलं असेल आमच्याकडनं तेही सांगा, आम्ही नक्की पूर्ण करू आमच्या नेक्स्ट न्यू ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत गुड नाईट. आणि परत आमच्या ब्लॉगला असंच प्रेम करत राहा, असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं.